जय जवान जय किसान शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। शेतकरी बंधू भगिनींनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या पदरी पुन्हा निराशा झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, खरीप 2025चा पीक विमा राज्यस्तरीय समिती जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशित करून पण कंपनीची चाल पहा तुम्ही। धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 2025चा पीक विम्यापासून वंचित ठेवण्यासाठी कंपनीची चाल पहा। केंद्रीय स्तरावरती कंपनीची धाव। कारण का तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा मिळू द्यायचा नाही। या संदर्भामध्ये आज आपण संपूर्ण अपडेट पाहणार आहोत। विमा कंपनी केंद्रीय स्तरावर धाव। पीक विमा कंपनी पहिल्यांदा जिल्हा स्तरावर गेली, तिथून पुढे राज्य स्तरावर आणि आता केंद्रीय समितीकडे धाव घेतली आहे। शेतकरी बांधवांनो, पीक विमा कंपनीला शेतकरी बांधवांना पीक विमा द्यायचा नाही, त्यामुळे कंपनी अशी नाटकं चालू केलेली आहे। अगोदर सांगितले आम्ही केंद्रीय स्तरावर जाणार नाही, आणि आता अचानक असा का निर्णय घेतला माहिती नाही। केंद्र स्तरावरून पुढे कंपनी कोर्टात जायला बी धजावणार नाही। शेतकरी बांधवांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 2020चा पीक विमा मिळाला नाही, कारण की 2020चा पीक विमा सेम कंडिशन असं झालं होतं, कोर्टामध्ये अडकलेलं होतं, त्याचा निकाल अजून लागलेला नाही। शेतकरी बांधवांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला पत्र दिलं होतं। शेतकरी बांधवांनो, खरीप 2025चा धाराशिव जिल्ह्यातील पीक विमा देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पीक विमा कंपनीला पत्र पाठवण्यात आले की खरीप 2025चे 336 कोटी रुपये तत्काळ शेतकरी बांधवांना वाटण्यात यावे। मग जिल्हाधिकारी साहेब यांनी पत्र काढून सुद्धा कंपनी पीक विमा देत नाही म्हटलं तर कमाल जाईल। पूर्ण शेतकरी बांधव अडचणीत आहे। शेतकरी बांधवांनो, जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला पत्र देऊन सुद्धा कंपनी पीक विमा नाकारत आहे। यामध्ये काहीतरी मोठा गौडबंगाल आहे। शेतकरी बांधवांनो, पेरणीचे दिवस जवळ आले आहे। शेतकरी बांधवांना 2020चा देखील 134 कोटी रुपयांचा पीक विमा मिळाला नाही। 134 कोटी रुपयावर कसल्याही प्रकारचा आक्षेप नसताना हे पैसे शेतकरी बांधवांना का वाटप करत नाहीत? 94 कोटी रुपये ते तर कोर्टामध्ये अडकलेले आहे, त्याची वाट शासन का पाहत आहे याची माहिती नाही। शेतकरी बांधवांना 2020चा तरी पीक विमा लवकर देणे गरजेचे आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना पेरणीसाठी मदत होईल। शेतकरी बांधवांना आता खरीप 2026चा हंगाम येत आहे। या हंगामामध्ये शेतकरी बांधवांना पेरणी, बियाणे, खते व शेतीची मशागत यासाठी शेतकरी बांधवाजवळ काही पैसे नाहीत। 2020चा किंवा 2025चा कुठला तरी पीक विमा दिला तरी शेतकरी बांधवांना सोयीचं जाणार आहे। जिल्ह्यातील 14 मंडळ घालण्याचा प्रयत्न, तरी देखील 336 रुपये तोडकी रक्कम न देण्याचा कंपनीचा मानस आहे। शेतकरी बांधवांनो, धाराशिव जिल्ह्यातील पीक कापणी पर्वावर आक्षेप घेण्यात आले होते, त्यातील 14 महसूल मंडळ घालण्यात येईल असे सांगण्यात येत होते। त्यातच आता 2025चा पीक विमा संदर्भात कंपनी केंद्रीय स्तरावर जाऊन शेतकरी बांधवांना पीक विमा मिळू नये अशी कंपनी चाल खेळत आहे। शेतकरी बांधवांनो, 336 कोटी रुपये ही रक्कम तोडकी आहे। शेतकरी बांधवांना ही रक्कम विमा कंपनी जी देत आहे ती पुरत नाही, तरी पण शेतकरी बांधवांना कुठेतरी वाटत होतं 336 कोटी रुपये आपल्याला मिळेल। पण शेतकरी बांधवांनो, ह्याच्यावरही आता कंपनीनं चाल केलेली आहे। 14 मंडळ तर वगळण्याचा प्रयत्न करतच आहेत, तरी शेतकरी बांधवांना 2025चा खरीपचा पीक विमा मिळू नये यासाठी कंपनीने केंद्रीय स्तरावरती धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। धाराशिव, लातूर आणि बीडसाठी एकच कंपनी, ह्या 3 जिल्ह्यासाठी ICICI लोंबार्ड ही कंपनी होती। शेतकरी बांधवांनो, ही कंपनी इतकी कडक आहे की ही कंपनी कोणाच्या बापालाही भीत नाही, त्यामुळे ही कंपनी या वरील जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा देण्यास टाळाटाळ करत आहे। शासनाने ह्या कंपनीला चांगले फटकारले पाहिजे, पण तसं काही होताना दिसत नाही। शेतकरी बांधवांनो, ICICI लोंबार्ड ही जी कंपनी आहे, ह्या 3 जिल्ह्यासाठी ही एकच कंपनी नेमण्यात आलेली आहे। या कंपनीला येथील शेतकरी बांधवांना पीक विमा द्यायचा नाही, यासाठी कंपनी टाळाटाळ करून काहीतरी कारणं देऊन, छाटछूट कारणं देऊन शेतकरी बांधवांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, पण ही प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही। राज्यस्तरीय समिती व जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले खरे, पण शेतकरी बांधवांनो, कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्याबाबत मौन पाळले होते। जसं लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना, 56 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पीक विमा कंपनी
पीक विमा देण्यास सहमती दर्शवली, पण धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा देण्यास मौन धारण केले आहे. शेतकरी बांधवांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, राज्यस्तरीय समिती व जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला आदेश दिले, पण कंपनीने पीक विमा देण्यासाठी काही होकार दिलेला नव्हता. कंपनीने पूर्णतः मौन पाळला होता. जसं लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना, 56 महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पीक विम्यासाठी कंपनी होकार दिला होता, तसं धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधव होताना दिसत नाही. महाराष्ट्रात नांदेड वगळता इतर सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पीक विमा सहजासहजी मिळणार नाही. शेतकरी बांधवांनो, पीक विमा कंपनी शेतकरी बांधवांना काहीतरी खोडसाळपणा करून शेतकरी बांधवांना पीक विम्यापासून वंचित ठेवण्याचं काम करत आहे. महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात पीक विमा मंजूर होऊन पण शेतकरी बांधवांना पीक विमा मिळाला नाही. शेतकरी बांधवांनो, पीक विम्यासंदर्भात एक मोठं आंदोलन उभा करायला पाहिजे, कारण की सहजासहजी ही कंपनी आपल्याला पीक विमा देणार नाही. यासाठी महाराष्ट्रामध्ये एक मोठा आंदोलन उभारणं गरजेचं आहे, कारण की मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 17,500 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यात दिलं असं सांगण्यात आले होते. पण शेतकरी बांधवांनो, 17,500 तर सोडा, शेतकरी बांधवांना जी पीक विमा रक्कम मंजूर झालेली आहे ती पण रक्कम कंपनी देत नाही. यासाठी आपल्याला एक मोठा आंदोलन शेतकरी संघटनेबद्ध उभारणे गरजेचे आहे, तरच आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल, नाहीतर आपल्याला पीक विम्यापासून वंचित राहावे लागेल. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. पीक विम्याविषयी असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण सचिन राठोड किसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या. आणि आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा झाले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला आणि इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा.